कल्पना करा, 1659चा काळ, एक असा अभेद्य किल्ला जो जिंकणं अशक्य होतं. मुघलांकडे भरपूर धान्य, पाणी आणि शस्त्र होती. मराठा सरदार विचारात पडले. महाराज, युद्ध केल्याशिवाय हा किल्ला कसं जिंकणार? पण छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धी अफाट होती. त्यांनी एक असा प्रश्न विचारला ज्याने सगळे चकित झाले. किल्ल्यात मीठ किती आहे? सगळेच चकित झाले. मीठ? तलवारीच्या काळात मिठाचा काय संबंध? पण महाराजांनी ओळखलं होतं की माणूस अन्ना वाचून राहू शकतो, पण मिठा वाचून त्याचं शरीर साथ सोडतं. त्यांनी तात्काळ आज्ञा दिली. किल्ल्याकडे जाणारे सर्व व्यापारी रस्ते रोखा. कोणाशीही युद्ध करू नका. फक्त एक गोष्ट आज जाऊ देऊ नका, ती म्हणजे मीठ. पहिला आठवडा शांततेत गेला. किल्ल्यावरचे लोक हसत होते की महाराज वेढा घालून काय करणार. पण दुसऱ्या आठवड्यात अन्नातली चव हरवली. जेवण अळणी झालं. तिसऱ्या आठवड्यात मिठाच्या कमतरतेमुळे सैनिकांची चिडचिड वाढू लागली. शरीरातली ताकद कमी होऊ लागली. चौथ्या आठवड्यात तर किल्ल्यात आजारपण पसरलं. कारण मीठ ही केवळ चव नाही, तर ती शरीराची गरज आहे. ज्या किल्ल्याच्या भिंती तोफ गोळ्यांनी ढासळल्या नव्हत्या, त्या भिंती आतून मिठाच्या एका खड्यासाठी कमकुवत झाल्या. शेवटी किल्ल्यातून निरोप आला, आम्हाला सन्मानाने वागवा, आम्ही दरवाजे उघडतो. सकाळ झाली. न तलवारी चालल्या, न रक्ताचा सडा पडला. किल्ल्याचे दरवाजे सन्मानाने उघडले गेले आणि भगवा ध्वज दिमाखात फडकू लागला. महाराज जेव्हा किल्ल्यात शिरले तेव्हा त्यांनी एक मोलाचा विचार मांडला. जो किल्ला आपल्या लोकांचा गरजा समजू शकत नाही, तो जास्त काळ उभा राहू शकत नाही. छातीवर वार करण्याआधी त्याच्या गरजेवर वार करणे, हीच होती शिवरायांची गनिमी कावा आणि अजोड बुद्धिमत्ता.